रामराम मंडळी आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारवर आणि या ट्रॅक्टरवाल्यावर काहीच भरोसा ठेवायचा नाही। कालपासून सुडी काढायला लागले होते तर आज आले इकून तिकून तर सटाडून भाकरी खाल्ल्या सणान पसरले। काय तर म्हणतात तुमच्यावाली 1.5 एकरातली सुडी आहे आणि बात काढतो, पण यायला माहीत नाही ही सुडी इतकी गचेल आणि दाबेल आहे की नाव भयानक। कारण सोयाबीनचं सीझन चालू आहे, 3 माणसं ही सुडी दाबाय होते आणि हे 3 जण इनमिन काढायला आले तर म्हणतात आम्हाला काय काढणं होत नाही, 4 माणसं कमीत कमी पाहिजे, तू काढू लाग। आता म्या टोपले धराव पोते भराव काय यायला सोयाबीन काढू लागाव, पण ह्या नांदखुळा लेकरं आहेत हे असेच रंडवे मरणार आहेत। अहो गाव याच्यासारखे सांड पडेल आहेत असे। ट्रॅक्टर आहे ना भरले मुंगा घेऊन तरी बिन हे बिना लग्नाचे मरणार आहेत, कारण की हे असे पसरल्यावर यायला कोण पुरी देणार आहे हो। अहो कामा नाही तर करत काहीच नाही, मग ते उलटे पसरा लागले रपारप। म्हणतात तपुरायला अरमान पाणी लागते आम्हाला प्यायले। सरकार म्हणते दिवाळी गोड होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडणार आहेत, अजून रुपया नाही पडला आणि हे असे सुड्यानात काढून राहिले। काय दिवाळी आमची गोड होणार आहे? एकरी 3 आणि 4चे ॲव्हरेज आहे तर पोते त्याच्यातनी सडकं सोयाबीन निघा लागलं, पाण्यातून काढलेलं आहे। हो तुलेच द्या लागते ना अर्ध। हे आता 200-250 रुपये पोतं मागते, काय मागेल ते काय पुरा लागलं तरी, पण टेन्शन नाही घ्यायचं, हाशी खुशीत दिवस जगायचे, कणकावून खायचं दणकावून काम करायचं। जय जवान जय किसान।